हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळके दुसरी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आयांशला हॉलिडे आहे कारण आज आहे टीचर्स डे। सो आयांश पण माझ्यासोबत उठला आणि मी आज लेट उठली, 7 वाजता उठली। याचं कारण की स्वयंपाकाला पण जास्त आवरायचं नव्हतं आणि आयांश पण होता। आणि हा आयांश ना बोका लवकर कसा आज उठला नाही, तर एरवी तर मला 8 वाजता त्याला ढोलून उठवावं लागतं। ठीक आहे, उठली। थोडंसं माझ्या पाठीचा त्रास आहे म्हणून मी सूर्यनमस्कार करते, तर ते केलं आणि बसली होती पाणी पिया। तितक्यात हा आला। सो म्हटली चला एक व्हिडिओ छोटासा ब्लॉग शेअर करूया। सो आणि बाहेर एवढा पाऊस पडतो की प्रचंड पाऊस पडतोय। आणि आज मी तुम्हाला दाखवेन माझ्या घरी काल गोष्ट एक नवीन झाली, ती सुद्धा दाखवेन। चला स्वयंपाकाला स्टार्ट करते। हा उठलेला आहे म्हणजे मला थोडंसं दाखवत करत त्याच्यासोबत खेळत असं होणार आहे। 1.5 तासात मला स्वयंपाक आवरून ह्याला डे केअरला ड्रॉप करून मला निघायचं आहे काय हो। आणि उद्या थोडंसं घरातलं साफसफाई मी नाही केलेली, तर करायची उद्या प्लॅन आहे। थोडं किचनचं आणि हॉलचं बेसिकली। आणि या मागच्या काही दिवसामध्ये काहीच मला करायला मिळालं, ते मी बघेन क्लिनिंगच्या वेळेला तुमच्यासोबत शेअर करेन काय किती घरामध्ये आहे। रोजची क्लिनिंग आहेच माझी, एवढी बिझी असली म्हणून असं नाही की नाहीच। घर मेंटेन ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच माझ्या, पण ठीक आहे। तर आणि बघा हा एक ना पिंपल्स मला येऊन गेला आणि त्याचा एवढा डार्क काळा असं काळपट राहिला आणि कडेला त्याचे तीळ असल्यामुळे तो अजून डार्क दिसतोय। ठीक आहे, एनिवेज चला पिल्लू चला ना, चला चला चला। तर इथे मी आता आयांशला टी व्ही लावून देते, कारण तो आता नुकताच उठला होता, माझ्यासोबतच उठला। मी थोडंसं सूर्यनमस्कार केला आणि म्हटली चला जेवणाला स्टार्ट करेन। तर भरपूर पाऊस पडत होता म्हणून मला ना आयांशला ना असं किरवळायचं असतं, म्हणजे त्याला कुशीत घ्यायचं असतं, त्याच्या पप्प्या घ्यायच्या असतात। सो हे सकाळचं माझं असंच फिक्स, त्या ह्याच्यामध्ये तो उठेल म्हणजे वाटलं नव्हतं, कारण बाहेरचं पण वातावरण होतं ना असं मस्त थंड वाटत होतं ना, तर तुम्हाला म्हणतो मम्मा झोपा ना असं चालू होतं। आणि त्याला सुट्टी होती तर त्याला काही मी झोप म्हणजे उठवणार नव्हतीच आहे। आणि रोजचं जेव्हा त्याची शाळा असते तेव्हा तर त्याला उठवावंच लागतं, पण म्हटले आज तो झोपेल, पण तो झोपलाच नाही। सो आता त्याला मी मोटू पतलू लावून ठेवते। आयांशला लावून ठेवलेला आहे मोटू पतलू। आणि हे बघा ही गोष्ट झाली आहे। सो माझ्या घरी गॅस पाईपलाईन आलेली होती काल, तर काल दीपक घरी होता, म्हणजे नाईट शिफ्टला जाणार होता, तर त्याच्यामुळे पूर्ण त्याने तिकडनं लावून घेतली। दाखवते त्यांच्या हिशोबाने त्याने कनेक्शन केलं आहे। सो ते थोडंसं स्टार्टिंगला असं वाटतंय, पण ही अशी इकडे त्याचा मीटर ठेवला आहे, इकडनं अशी गॅस पाईपलाईन केली आणि इकडनं असं आतमध्ये त्यांनी घेतलं आहे आणि तसं हे केलं आहे। सो इथपर्यंत असं इथे येतं, अशी गॅस पाईपलाईनचं काम त्यांनी केलं आहे। काल हे दादा आले होते फिटिंग करण्यासाठी गॅस कनेक्शनचं। अख्ख्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांची फिटिंग झालेली आहे। आम्ही 3-4 महिन्यापूर्वी अप्लाय केलं होतं, पण इथे जवळपास कुठेतरी काम चालू होतं महानगर गॅसचं, त्याच्यामुळे मग आमचं पटकन करण्यात आलं, कारण ह्या गोष्टीला 3 महिने जातात। प्रोसेसिंग, किती कनेक्शन आहेत किती नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच साऱ्या असतात। सो 3-4 महिने जाणार होते, पण आम्ही एप्रिलमध्ये अप्लाय केल्यामुळे जवळपास काम लवकर आलं होतं, त्याच्यामुळे आमचं हे 10 दिवसामध्ये कंप्लीट झालेलं आहे। सो काल दीपक घरी होता, त्याच्यामुळे त्यांनी फिटिंग करून घेतलं आणि त्यांचंसुद्धा येण्याचं काम करण्याचं एक फिक्स शेड्यूल आहे, त्यामुळे बरं झालं दीपक नाईट शिफ्टला होता आणि तो करून घेतला। सो हे काल आमचं त्यांनी काम करून घेतलं व्यवस्थित आणि छान झालं। एका मला वाटतं अर्धा 1 तासामध्ये त्यांनी काम आणि फिटिंग करून गेले घराचे। आणि बाकीच्याही इतर फ्लॅट्सचे आहेत। आता गॅस पायपिंग कधी चालू होईल आणि म्हणजे कधी मीन्स 10-15 दिवस बोलले ते लागतील। तसंही माझा सिलेंडर मी वाटतं 20 दिवसापूर्वीच लावला होता, त्याच्यामुळे आरामात 1 महिना अजून जाऊ शकतो। सो सिलेंडरसुद्धा संपेल माझं तोपर्यंत, जोपर्यंत माझं गॅस कनेक्शन चालू होईल। बाकी सगळं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तिथे माझा जो कपाट आहे, म्हणजेच वरचा जो कपाट आहे तिकडनं त्यांनी कनेक्शन करून घेतलं आहे। त्यांनी स्वतः मला रेकमेंड केलं आहे की कुठून घ्यायचं, कारण मी समोरून गॅसच्या वरून बघत होती, पण ते हेचं आहे जे पित्तळ आहे तर ते गरमही होऊ शकतं, आतून गॅस पास होते, त्याच्यामुळे ती लोकं ज्या पद्धतीने आपल्याला सांगतात दवे की कुठून कसं कनेक्शन घेतलं पाहिजे तसं आपल्यालाही करावं लागतं, कारण जर मधून घेतलं असतं तर ते पाईप गरम पण झाला असता आणि मला तिथे दिसतानासुद्धा मध्ये ऑड दिसलं असतं। आणि हे एक साईड माझ्या
कपाटाच्या बाजूने येते, त्याच्यामुळे काही एवढं काही नाही. तिथे मला 2 रॅक लावून घ्यायचे आहेत रेग्युलरचं जे आपल्या भरण्या असतात ना, पण मला वेळ मिळत नाही आहे. एक रविवारची सुट्टी, तीही माझी आराम करण्यात जाते. आयंश पण घरी असतो, त्याच्यामुळे स्वयंपाक, घरातली कामं, क्लिनिंग ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जातात. आठवड्याचं तयारी, भाजी वगैरे आणि ह्या सगळ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, तर त्याच्यामध्येच माझा पूर्ण वेळ निघून जातो. आणि आता मी स्वतः मागचे ना 1.5 महिना मी बिझी होती आणि अजूनही पुढचे काही दिवस बिझी असणार आहे. तरी पण माझे कसे मिनी व्लॉग ना खूप छान व्हायरल जात आहेत, त्यामुळे खूप जणींनी मला सजेशन केलं होतं की ताई एक 8-10 मिनटाचा रुटीन ब्लॉग टाक आणि तुझा स्ट्रगल किंवा हे तू कशी मॅनेज करते सगळ्यांना बघायला आवडतं आहे. आणि हे मलासुद्धा दिसतं की लोकांना मेकअपपेक्षा, ते जास्त सजणं, नटणं, थटणंपेक्षा आपण किती जेन्युइन आहोत, किती आपण रिअल आहोत हे बघायला आवडतं. आणि मी माझा डे 1पासून मी जशी आहे तशी तुमच्यासमोर प्रेझेंट होते. कारण मी 10 to 6 जॉबनंतर म्हणजे जवळपास 10 तास मी बाहेर असते आणि त्यातून मी स्वतःला सजणं, नटणं, मेकअपचे व्हिडिओ, काय टिप्सचे व्हिडिओ हे माझ्याकडनं खरंच पॉसिबल होत नाही. मी स्वतःलाही तेवढा प्रेफरन्स देत नाही करण्यासाठी. त्यामुळे मी जशी दिसते ना तशी लोकांना फार आवडते आणि तेच रुटीन ब्लॉग बघायला माझं आवडतात. म्हणून म्हटली चला आपण सुरुवात करूया. एक दिवस आड करून असून आपण देऊया, म्हणजे आपण पण ॲक्टिव्ह राहू आणि सगळ्यांनासुद्धा आपले व्हिडिओ बघायला जे आवडतात ते सुद्धा छान वाटेल. सो मी एका साईडला चहा करायला घेतली आणि माझं एका साईडला सांबार देखील होतो आहे. सांबार होतोय आणि त्याच्यानंतर मग मी डोसे उतरवायला घेईन. आयंश छान बसलाय तिथे. सो 1 तास आहे माझ्याकडे आणि नेमकेच करणार आहे, कारण तो बोलला होता की त्याचं काही इव्हेंट्स चालू आहेत तिकडे, त्याच्यामुळे स्वयंपाकाला करशील तर लाईट कर. सो माझं रोजचं रुटीन असंच होतं. कधी भरपूर जेवण बनवावं लागतं, कारण मी ऑफिसवरून लेट येते, तर मग संध्याकाळी स्वयंपाक करणं. दीपकच्या आता नाईट शिफ्ट सगळ्या चालू आहेत, त्याच्यामुळे त्याला 9 वाजता निघायचं असतं आणि मी 7:45-7:30 आली तर मग 1 तासामध्ये मी किती आवरणार आणि मी दिवसभर थकून आलेली असते. सो मला त्रास होऊ नये यासाठी माझं असं असतं. मग सकाळचं मी एक्स्ट्राची डाळ किंवा भाजी करून जाते. मग कधी कधी खिचडीच बनवते, नाही तर मग कधी कधी भातच करते. आणि मग कधी असं वाटलं असतं तर आमचं तर श्रावण नसल्यामुळे आता श्रावण तर मग मी कधी कधी अंड्याचं कालवण भातसुद्धा करायची, गुरजी भाकरीसुद्धा करायची. त्याच्यामुळे म्हणून मी माझे ब्लॉग शेअर करत नव्हती, कारण माझ्या सगळ्या साईडनं फरफट होती, कामावरती सुद्धा, घरीसुद्धा. आणि एक जर फिक्स शिफ्ट असते ना की बाबा चला सकाळी आपण घरातून 9 वाजता बाहेर पडतो किंवा 8 वाजता बाहेर पडतो आणि संध्याकाळी रात्री 8, 9, 10 वाजता असं फिक्स शेड्यूल जर असतं ना तर ते मॅनेज करायला कठीण वाटत नाही. आणि हे कसं केव्हाही उठलो मला मॉर्निंगला जायचं आहे, आलो मला नाईटला जायचं आहे, मला दुपारला जायचं आहे, मला संध्याकाळला जायचं आहे, ह्या सगळ्या शिफ्टमुळे माझंसुद्धा सगळं बिघडून जातं. सो एनिवेज हा पार्टच आहे लाईफचा आपला, तो म्हणजे मॅनेज करूनच करावं लागतं अशा खूप. हां, आणि पुरुषांचंच नाही तर स्त्रिया पण खूप अशा नाईट शिफ्ट वगैरे अदला बदल करत असतात. सो त्यांचंसुद्धा बेसिकली या सगळ्या गोष्टी हे होत असतात, गडबड होत असते. सो एनिवेज माझी चहा थंड होईल त्या अगोदर येते. ह्या 1-2 दिवसामध्ये डीमार्टमध्ये जायचा विचार आहे, कारण घरात ना बरंच सारं सामान संपलं देखील आहे. आणि आता शनिवारी आपली गणपती बाप्पा येणार, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की काहीतरी म्हणजे मोदक वगैरे बनवेन किंवा पुरणपोळी करेन, गोडाधोडाचं करेन. तर घरात काही सामान आहे, मला स्वतःला बघायला वेळ मिळाला नव्हता आणि जाणार होती म्हणजे उद्याच जाणार होती, बट तेही माझं प्लॅन चुकलं. कारण मला स्वतःला सध्या आयब्रो करायलाही मिळत नाही, कारण घरी मी आली की लगेच स्वयंपाकाला लागते आणि दीपकला नाईट शिफ्टला जावं लागतं. हे रुटीन पूर्णपणे माझं बिघडलेलं आहे. खूप जणी माझ्या मिनी व्लॉगमधून सगळ्यांना कळतं की मी आलेल्या ऑफिसवरून पहिलं साधे 10 मिनटं बसत पण नाही, त्याच्यामुळे मला स्वयंपाकाला लागते आणि त्याच्यानंतर सगळं क्लिनिंग करून मग मी थकते. सो त्याच्यानंतर असं वाटतं की डायरेक्ट झोपीत जावं, पण आयंशला वगैरे क्लीन करून आंघोळ वगैरे करून त्याला मला हे करावं लागतं, कारण दिवसभर तो एखाद्याच्या घरी असतो, त्याच्यामुळे पूर्ण. आणि आता बाहेर असं वातावरण आहे की गरम थंड असं दोन्ही सगळ्या सिच्युएशन झालेले आहे, त्याच्यामुळे अंगात चिकट होणं, अंगावरती एलर्जी येणं, स्वतःचं चिडचिडपणा. मी पण स्वतः ऑफिसला जाते वगैरे, तर संध्याकाळी आंघोळ केल्याशिवाय पूर्ण झोपत नाही, त्याच्याशिवाय झोप लागत नाही. आणि आयंश पण मग अंगावरती लोळत बसणार आणि मग खूप सारी नंतर कामं असतात. दिसायला फक्त तेवढंच दिसतं, पण तसं नाही आहे. सो इथे थोडंसं. आणि माझ्या ना बॅक पेनचा पण प्रचंड त्रास वगैरे वाढला होता, कारण सतत मी जेव्हा किचनमध्ये उभी राहते ना तेव्हा पूर्ण पाठीवरती प्रेशर दिला जातो आणि मग एक्सरसाइज काय करावी, तेवढा वेळ पुरेसा मिळतोय का करायला, ह्या सगळ्या गोष्टी खूप डोक्यात चालत असतात. आणि त्याने काय होतं की जी एकाग्रता असते ना ती डिस्टर्बन्स होते आणि कामामध्ये कुठेतरी परिणाम होऊन जातो. सो आता थोडे म्हणजे हे दिवस झाले की थोडं मेडिटेशन वगैरे स्टार्ट करायचं, एक्सरसाइज स्टार्ट करायची माझी. इवन माझं थोडंसं वेट गेन पण झालं आहे, कारण रात्रीचं भाजी पोळी चपाती होत नाही, भाकरी होत नाही, खूप क्वचित होते, भात या सगळ्या गोष्टींवरती होऊन जातो.
आता 2 दिवस सुट्टी आहे, त्याच्यामुळे घरातली साफसफाई करायलासुद्धा मिळेल, डीमार्टचं सामानसुद्धा भरायला मिळेल आणि थोडासा आरामसुद्धा देखील होईल. त्या दरम्यान मी माझे क्लिनिंगचे व्हिडिओ किंवा इतर काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, कारण घरात भरपूर असं काही अनवॉन्टेड गोष्टी हव्या नकोत हे सगळं बघायचं आहे. आता सण सुरू झालेत, त्याच्यामुळे तोरण आहे का, रांगोळी आहे का, ह्या सगळं बाकीच आहे. त्याच्यामुळे हे 2 दिवस माझं तिथेच असणार आहे. सो इथे माझे मी डोसे करून घेते. जेवणासाठी रोज चपाती भाजी खाऊन आम्हा सगळ्यांनाच कंटाळा आला आहे. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला होता, दीपकच मला बोलला होता की रेश्मा आपण हे कर म्हणून जरा वेगळं बनव, कारण सतत खिचडी भात हे सगळं होऊन जातं आहे. त्याच्यामुळे मग एकदा मी वडापाव देखील केला होता, एकदा पावभाजी केली होती आणि मग आज डोसे बनवते आहे. सो चटणी सांबार आणि डोसे, म्हणजे दीपक नाईट शिफ्ट करून येईल तेव्हा ते त्याला खायलासुद्धा होईल आणि आयुषला सुट्टी असल्यामुळे त्याला मी आता भरवूनसुद्धा जाईन आणि थोडंसं तो घेऊनसुद्धा जाईल, कारण दुपारचं त्याला आवडतं डोसे, कारण तो प्रचंड मुलांना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. त्याच्यामुळे मी त्याला नेहमी जेवणासाठी नाश्त्यासाठी वेगवेगळं करतच असते. माझं हेच प्रकार असतात. मी जास्त असं काहीतरी हार्ड वगैरे असं करायचा प्रयत्न करत नाही. इझी मला सोयीस्कर सोप्यारित्या पडेल आणि कमी ह्याच्यामध्ये आणि छानपैकी आयश खाईलसुद्धा आवडीने, तर असंच बघत असते. आणि मला अजून काही ऑप्शन सांगा की पटकन काही होतील का असे नाश्त्यासाठी किंवा पटकन, मग मी त्या पद्धतीने सुद्धा करू शकते. सो असं असतं माझं पूर्णपणे एकदा किचनमध्ये गेली ना की नॉनस्टॉप उभं राहून करणं असतं, सगळ्या गोष्टी एकदम करायच्या असतात. आणि फायनली माझं सगळं आवरलं होतं. किचन पण मी क्लीन करून घेते आणि आयशचा माझा डब्बा रेडी करून घेते. आता ह्याच्या पुढे आयशला मला अंघोळ करायची, त्याला नाश्ता भरवायचा आहे, माझंसुद्धा करायचं आहे, देवपूजा करून मला आवरायचं आहे. तर इथे थोडंसं ना मला सांबार जास्त गडद वाटला, म्हणून मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर मी ते चटणी बनवून घेते. तर प्रयत्न करेन माझं डेली व्लॉग्स टाकायचं, रुटीन व्लॉग्स टाकायचं. खूप जणी एक्सायटेड असतात माझे व्लॉग बघण्यासाठी, सर्च करत असतात की त्याचे व्लॉग का आले नाहीत. आणि सध्या मी इंस्टाग्रामवरती पण ॲक्टिव्ह आहे आणि माझा इंस्टाग्रामवरती कोणी फॉलो नसेल केलं असेल तर ते नक्की फॉलो करा. मी माझी इंस्टा आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आणि खूप जणींनी मला विचारलं होतं की ताई तू प्रमोशनचे वगैरे तुला व्हिडिओ येतात का, तर हो मला व्हिडिओ येतात, एखाद दुसरा व्हिडिओ आला होता, पण मी प्रमोशनचे व्हिडिओ करत नाही आता सध्या, कारण माझं रुटीनच पूर्ण बिघडलेलं आहे आणि मी काय तुम्हाला दाखवणार, जे मी गोष्टी फॉलो करत नाही त्या गोष्टी मी तुम्हाला काय म्हणून दाखवणार. त्याच्यामुळे मी पूर्णपणे माझं रुटीनच बिघडलं आहे, शेड्यूलच चेंज झाला आहे. होप्स तो नीट होईल. सो डब्बे पॅक झालेले आहेत आणि मी पण आता 10-15 मिनिटात देखील आयुषला आंघोळ घाले आणि चला मी पण रेडी होऊन तयार होऊन जाईल. सो आज छोटासा रुटीन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आमच्या घरात गॅस पाईपलाईन आलेलं आहे. सो एक 4-5 दिवसामध्ये सगळं स्टार्ट होऊन जाईल. आता मी 20 दिवसापूर्वीच शेगडी लावली होती, त्याच्यामुळे ती किती दिवस चालते नो माहिती नाही मला. सो त्यांना विचारूनच मी करेन की आमची शेगडी म्हणजे जो सिलेंडर आहे तो संपल्याच्या नंतरच आम्ही गॅस पाईपलाईनचं कंटिन्यू करू. सो आज ते चेकिंगला येणार आहेत, काल बसवलं गेलं. सो दीपक आहे घरी, त्यांच्याकडनं म्हणजे आम्ही विचारपूस करू कसं काही ऑपरेट करायचं. सो फायदेशीर आहे गॅस पाईपलाईनचं सिलेंडर, ते संपलं की आणा आणि हे करा वगैरे, बुकिंग बरंच काही असं आणि रेटमध्ये पण फरक पडून जातो. त्याच्यामुळे हे सोयीस्कर आहे आमच्यासाठी. सो चला कधी स्टार्ट होतं आहे बघूया. उद्या क्लिनिंग करायची जसं सांगितल्याप्रमाणे. माझं क्लिनिंग वगैरे नाही झालं तो सुद्धा ब्लॉग मी शेअर करेन, छोटासा ब्लॉग का होईना तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. अल्टरनेट डेज टाकण्याचा आजपासून मी प्रयत्न करणार आहे. सो तुमची असेच साथ मला असू द्या. चला आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला थोडा तरी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज आता सबस्क्राईब करा. आणि हो माझे मिनी ब्लॉग तुमच्यासोबत येतात ते खूप तुम्ही प्रतिसाद देताय मला, त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप खूप